हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू MPSC पॉईंट. मित्रांनो, आज 9 नोव्हेंबरला MPSC राज्यसेवा पेपर पार पडला प्रिलिम्स 2025साठीचा. आणि यामध्ये पेपर 1मधील करंट अफेअर्सचे एकूण 15 प्रश्न विचारण्यात आले होते ॲज युज्युअल. तर आन्सर की ही 2-3 दिवसांमध्ये आयोग टाकणारच आहे, पण त्याआधी जर तुम्हाला करंट अफेअर्सची उत्तरं माहीत करायची असतील तर त्यासाठी मी हा व्हिडिओ टाकतो आहे. जनरली बघा, आयोगाची उत्तर जी आहे ती खूप स्पेसिफिक आणि प्रॉपर असतात, त्यामुळे इतर कुठल्याही विषयाची उत्तरं बघू नका. पण करंट अफेअर्स मे बी तुम्ही इंटरेस्टेड असाल बघायला, त्यामुळे मी हा व्हिडिओ टाकतो आहे. माझ्या या व्हिडिओमध्ये काही मिस्टेक्स असू शकतात, कारण आयोगाची उत्तरं जनरली वेगळे येणार नाहीत आपल्या उत्तरांपेक्षा, पण देअर इज अ पॉसिबिलिटी. सो चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सो बघा, आपण जो सेट इथे घेतलेला आहे तो सेट सी आहे, आणि या सेट सीमध्ये आपण 86 ते 100पर्यंत करंट अफेअर्सची उत्तरं बघणार आहोत. रॅदर दॅन एक्सप्लेनिंग ऑल द ऑप्शन्स किंवा त्याविषयी माहिती देण्याऐवजी मी तुम्हाला फक्त उत्तर सांगेल, कारण सध्या तुमची मेंटॅलिटी तीच आहे की तुम्हाला डायरेक्टली उत्तर माहीत करून घ्यायची आहे. थोडं काही कुठे मिस्टेक्स असतील तर त्या मी डिनोट करतो. बघा, इथं अर्थसंकल्पासंबंधी आपल्याला हा प्रश्न विचारण्यात आला. 2025-26च्या केंद्रीय अर्थसंकल्पातील प्रमुख आकर्षण म्हणजे अणुऊर्जा अभियानाची सुरुवात, जे लघु मॉड्युलर अणुभट्ट्यांच्या म्हणजेच SMR संशोधन आणि विकासावर केंद्रित आहे. करेक्ट आहे हे स्टेटमेंट. अणुऊर्जा अभियानाच्या अंमलबजावणीला चालना देण्यासाठी अणुऊर्जा कायदा आणि आण्विक नुकसानीसाठी नागरी दायित्व कायद्यातील सुधारणा संसदेत मांडल्या जातील, हे देखील बरोबर आहे. आणि या सुधारणामुळे अणुऊर्जा प्रकल्पामध्ये परकीय क्षेत्रातील गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल, बरोबर आहे. बघा, 2 जनरल स्टेटमेंट आहे आणि एकामध्ये थोडं फॅक्ट आहे की लघु आहे या अणुभट्ट्या का मोठ्या आहेत, त्यामुळे इथं हे स्टेटमेंट फक्त आपल्याला कन्फ्यूज करू शकतं. पण हे 2 जनरली बरोबर होते, त्यामुळे वरीलपैकी सर्व आपण जर दिलं असेल तर तुमचं उत्तर योग्य असेल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, INS विक्रांत विषयी. तर ऑगस्ट 2024मध्ये INS विक्रांत अधिकृतपणे भारतीय नौदलाच्या पश्चिम नौदल कमांडमध्ये सामील झाली, बरोबर आहे. त्यानंतर दुसरं आहे INS विक्रांत INS-1 ही भारतीय नौदलात सेवेत असलेली एक विमानवाहू नौका आहे. इथपर्यंत स्टेटमेंट बरोबर आहे. पण पुढे बघा, तमिळनाडूमध्ये बांधलेले हे अशा प्रकारचे पहिले जहाज आहे. तर हे तमिळनाडूमध्ये नाही तर कोची, केरळ येथे बांधलेले आहे. कोची, केरला. त्यामुळे फक्त या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्याबद्दल. आपल्याला त्यांच्याबद्दल काय खरे नाही हे विचारलेलं आहे. बघा, त्यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1960 रोजी झाला, हे त्यांच्याबद्दल राईट स्टेटमेंट आहे. त्यांनी संविधानिक कायदा व प्रशासकीय कायदा यामध्ये प्रॅक्टिस केली आहे, हे देखील बरोबर आहे. जानेवारी 2005मध्ये त्यांची नागपूर खंडपीठात सरकारी अधिवक्ता व सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली, हे स्टेटमेंट इथे चुकलेलं आहे. बघा, हे जे इयर आहे ते चुकवलेलं आहे. 2000 हे वर्ष इथे पाहिजे होतं. त्यानंतर त्यांना मे 2019 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून बढती देण्यात आली, हे बरोबर आहे. म्हणून इथं चुकीचं विचारलेलं आहे, कोणतं खरं नाही विचारलेलं आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर 3 इथं तुमचा करेक्ट येतो. त्यामुळे हे तिन्ही कट होतात. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. पुढचा आहे बघा, 6व्या राष्ट्रीय जल पुरस्काराबाबत इथं आपल्याला आवेदनपत्र दिलेलं आहे. 15 नोव्हेंबर 2024 रोजी मागवण्यात आले. आणि राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये 9 प्रकार असतात, हे बरोबर आहे. बघा, कन्फर्म. जलशक्ती मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय जल पुरस्कार 2016 वर्षापासून देण्यात येतो. तर इथे 2016 नाही, 2018 हे वर्ष आहे. हा जो राष्ट्रीय पुरस्कार आहे तो 18पासून सुरू झालेला आहे. आणि मित्रांनो, इथे जी डेट आहे ती देखील वेगळी आहे, पण इथे ऑप्शनमध्ये फक्त ब आपल्याला कुठेच दिसत नाही, त्यामुळे हा प्रश्न संदिग्ध आहे. मी म्हणेल क तर एलिमेंट होऊन जातं, त्यामुळे हा बरोबर येत नाही. आणि इथे हा देखील, म्हणजे 2 ऑप्शन तुमचे कट होतात. आणि मोस्ट प्रोबॅबली आयोग फर्स्ट केने याचं उत्तर अ व ब बरोबर आपल्याला देईल, कारण करंट अफेअर्समध्ये किंवा कुठेही लेटेस्ट तुम्ही जर बघाल तर याची तारीख तुम्हाला 23 ऑक्टोबर 2024 ही दिसते. मग इथे 15 नोव्हेंबर. आता बघूया आयोग काय देतं. सो तुर्तास तरी हेच उत्तर तुम्ही बरोबर मानून चालायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. जागतिक शांतता निर्देशांक 2024नुसार खालील राष्ट्रांची रँकिंग चढत्या क्रमाने लावा. रँकिंग चढत्या क्रमाने लावायची आहे, म्हणजे इथे आपल्याला 4, 3, 2, 1 असं करायचं होतं, पण इथे कुठलाही तसा ऑप्शन नाही, त्यामुळे आपल्याला 1, 2, 3, 4 असंच जावं लागेल. म्हणजे पहिल्या नंबरला कोणता आहे तर आईसलँड आहे, म्हणजे क पहिल्यांदा. 2 नंबरला इथे जे आहे ते आयर्लंड आहे, म्हणजे अ दुसऱ्यांदा. आणि ऑस्ट्रिया आणि नंतर न्यूझीलंड, म्हणजे ड न्यूझीलंड शेवटी, म्हणून ऑप्शन नंबर 2 तुमचा इथे करेक्ट येतो. त्यानंतर गुकेश डी यांच्याबद्दल प्रश्न होता. तर त्यांची कामगिरीविषयी आपल्याला काही स्टेटमेंट दिली होती. बघा, पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे की त्यांनी सिंगापूर येथे झालेल्या जी फिडे किंवा फाईड जागतिक बुद्धिबळ स्पर्धा आहे तिथे सुवर्णपदक मिळवलं.
दुसरं स्टेटमेंट जे आहे ते 2024मध्ये जी ऑलिम्पियाड झाली बघा, बुद्धिबळ ऑलिम्पियाड, ती सिंगापूर येथे झाली असं यांनी सांगितलेलं आहे इथे, पण ही सिंगापूर येथे झालेली नसून ती बुडापेस्ट हंगेरी येथे झालेली आहे. त्यामुळे ओपन टीममध्ये त्यांनी तिथे सुवर्णपदक तर मिळवलं, पण ती बुडापेस्ट हंगेरी येथे झालेली आहे, म्हणून दुसरं स्टेटमेंट चुकीचं आहे. तिसरं जर तुम्ही बघाल तर 2024मध्ये बुडापेस्ट येथे झालेल्या फिडे 45व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड वैयक्तिकमध्ये त्यांनी सुवर्णपदक मिळवले, हे देखील बरोबर आहे. म्हणजे अ आणि क इथे तुमचं बरोबर येतं. नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जाणार आहोत. इथे बघा 92 नंबरचा प्रश्न, भारतामध्ये 22 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. इथं बघा 22 जानेवारी नसून 24 जानेवारी आहे, त्यामुळे अ तुमचं उत्तरामध्ये येणार नाही, म्हणून हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला आणि वरीलपैकी सर्व देखील गेलं. त्यामुळे ब आणि क बरोबर तुम्हाला इथे मानायचं आहे. बघा घाईघाईमध्ये लक्षात राहत नाही, कारण बेटी बचाव बेटी पढाओ योजनेची तारीख जी आहे ती 22 जानेवारी आहे आणि इथे देखील आपल्याला कन्फ्यूज लगेच आपण होत असतो, त्यामुळे आपण अ शक्यतो बरोबर मानतो. पण आयोग छोट्या छोट्या चुका आपल्याला स्टेटमेंटमध्ये देत असते आणि ते आपल्याला कळतही नाही. सो ते मान्य आहे, म्हणजे असं होऊ शकतं आपल्याला. सो याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 असेल. त्यानंतर 93वा प्रश्न आहे बघा, ब्रिक्स शिखर परिषदा कुठे झाल्या, आपल्याला त्यांच्या ठिकाणांच्या जोड्या लावायच्या आहे. 16वी जी आहे ती कझान रशिया येथे झाली, त्यामुळे अचं 4ला लागतं, इथे 2 ठिकाणी आहे. 15वी जी आहे मित्रांनो ती जोहान्सबर्ग येथे झाली होती, दुसऱ्याचं 3ला लागतं, त्यामुळे चौथं इथे उत्तर तुमचं बरोबर येतं. 14वी जी आहे ती बीजिंग आणि नवी दिल्ली येथे 13वी आहे. ओके, सो यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, अक्षय अन्न योजनेमध्ये लाभार्थ्यांना खालीलपैकी कोणती वस्तू मोफत मिळेल. तर ही अक्षय अन्न योजनेमध्ये या सर्व वस्तू आहेत, यासोबतच मीठ देखील यामध्ये इन्क्लुडेड आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजनेविषयी योग्य विधाने ओळखा. तर ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे, स्टेटमेंट बरोबर आहे, त्यामुळे हा ऑप्शन कटतो इथे. ही योजना फक्त आदिवासी गावांना जोडण्यासाठी केली आहे. बघा ओव्हरऑल जर बघितलं तर हे स्टेटमेंट करेक्टच आहे, पण जर इन डीप आपण विचार केला तर इथे आपल्याला अडचण येऊ शकते. पण बघा या योजनेद्वारे आदिवासी भागांना प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि आश्रमशाळांशी मुख्य रस्त्याने जोडण्यासाठी बनवलेली आहे. डेफिनेटली करेक्ट आहे, त्यामुळे अ आणि क तुमच्या उत्तरामध्ये असेल. ही योजना महाराष्ट्र सरकारने जानेवारी 2025मध्ये बंद केली. बघा हे स्टेटमेंट चुकीचं आहे, कारण इथे कुठेही आपल्याला इंटरनेटवर ही योजना बंद झाली आहे असं दिसत नाही, त्यामुळे ॲज पर दी डेटा ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट, अ ब आणि ख. त्यानंतर 96वा प्रश्न आहे, वन लायनर क्वेश्चन, मालदीवमध्ये एप्रिल 2024मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये कोणत्या राजकीय पक्षाचा विजय झाला. तर इथे पीपल्स नॅशनल काँग्रेसचा विजय झालेला होता. 97वा प्रश्न, सिंधू जल करार 1960 नुसार कोणत्या नद्यांचे पाणी भारत वापरू शकतो. तर सतलज, बियास आणि रावी या 3 नद्यांचे पाणी वापरू शकतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन इकॉनॉमी रिलेटेड करंटमध्ये आला होता, भारतीय अर्थसंकल्प प्रक्रियेत गिलोटिनचा अर्थ काय आहे. तर गिलोटिनचा अर्थ आहे मित्रांनो अर्थसंकल्पातील अनुदानाच्या उर्वरित मागण्या पुढील चर्चेशिवाय मतदानासाठी ठेवणे, असा या गिलोटिनचा अर्थ आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर 1 इथे करेक्ट उत्तर आहे. गिलोटिन म्हणजे काय, तर एखादं वर्ग जर सुरू असेल तर त्याला मध्येच बंद करणे म्हणजे स्किप करणे काही पार्ट, त्याला गिलोटिन असे म्हणतो, त्यामुळे इथं त्या लॉजिकने देखील हे उत्तर येतं. नेक्स्ट आहे 99 नंबर, मारुती चितमपल्ली यांच्यावरती प्रश्न होता. यामध्ये त्यांनी कोणते ग्रंथ लिहिले असं विचारलं होतं. तर त्यांनी बघा फुलवंती आणि जंगलाचा पाऊस हे लिहिलेले नाहीत, त्यांनी रातवा, पाखरमाया आणि चकवा चांदणे हे लिहिलेले आहेत, म्हणून अ ब क इथे बरोबर आहे. त्यानंतर लास्ट क्वेश्चन वन लायनर, भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 24 जानेवारी 2024 रोजी कोणत्या ठिकाणी कौशल भवन या कौशल विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले. सो नवी दिल्ली येथे त्यांनी केलं होतं हे उद्घाटन. अशा प्रकारे ही करंटची एकूण 15 प्रश्नांची एक्सपेक्टेड आन्सर्स आहेत. मे बी आयोगाचे उत्तर 1-2 प्रश्नांची डिफरंट येऊ शकतात, शक्यता आहे, येणार तर नाहीत, पण सेकंड कीने मी जी सांगितली आहे तीच डेफिनेटली उत्तर असतील. सो आय होप तुम्हाला या व्हिडिओची हेल्प होईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करायचं असेल सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.